नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 7 ऑक्टोबर 2024 वार आहे सोमवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये या ठिकाणी आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू या न्यूजपेपरमध्ये ज्या कोणत्या न्यूज स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाच्या असतात त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करत असतो। जी काही आजची डिस्कशन आहे त्यामध्ये या ठिकाणी आपण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, मूलभूत हक्क, ई ऑफिस प्रणाली, भारतीय संरक्षण उद्योग, इंटरनॅशनल एनर्जी इफिशियन्सी हब, नोबेल शांतता पुरस्कार आणि इंडियन होम रूल सोसायटी या संदर्भात ज्या काही एकूण न्यूज आहेत त्या सर्व न्यूजना मित्रांनो या ठिकाणी आपण MCQ प्रश्नांच्या माध्यमातून या ठिकाणी स्टडी करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे त्याला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी आजचा जो काही आपला पहिला प्रश्न आहे तो आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना संदर्भात। सरळ या ठिकाणी जी न्यूज आहे ती न्यूज पाहूया। डॉक्टर तारा भवाळकर साहित्य संमेलन अध्यक्ष, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती तुम्हाला दिसून जाईल। तर मित्रांनो, या ठिकाणी 2024 म्हणजे या वर्षी होणारे जे काही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे ते क्रमांक 98 चे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असणार आहे। पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेची जी काही बैठक झाली त्या बैठकीअंती 98व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर तारा भवाळकर यांची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे आणि एकूण त्या संदर्भात ती न्यूज असलेली या ठिकाणी आपल्याला दिसते। सरळ या न्यूज धरून जे काही आपले प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। प्रश्न पहिला, पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कधी झाले? तर मित्रांनो, या ठिकाणी आपले पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 1901 साली झालेले आहे। म्हणजे जो काही प्रश्न क्रमांक 1 आहे त्याचे योग्य उत्तर राहील पर्याय ए। पाहूया प्रश्न क्रमांक 2, पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कोणी भूषवले? तर मित्रांनो, या ठिकाणी जे काही पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले जे की 1901 साली झाले, त्याचे पहिले अध्यक्षपद मित्रांनो या ठिकाणी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी भूषवले होते। हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। प्रश्न क्रमांक 2 योग्य उत्तर राहील पर्याय बी। पाहूया पुढचा प्रश्न, जो की मित्रांनो या ठिकाणी मूलभूत हक्काशी संदर्भात आहे। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। खालील विधाने विचारात घ्या, ज्यामध्ये विधान क्रमांक 1, भारतीय राज्यघटनेच्या कलम 19 सब क्लॉज 1A अंतर्गत हमी दिलेले भारतीय राज्यघटनेच्या कलम 19(1)A अंतर्गत दिलेले भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य पत्रकारांना लागू आहे। विधान 2, विशिष्ट व्यवसायातील महिलांना प्रतिबंधित करणे हे कलम 19(6) अंतर्गत राज्याद्वारे लादले जाऊ शकते। वरीलपैकी कोणती विधानं बरोबर आहेत? अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी जे काही आपल्या भारतीय राज्यघटनेचे फंडामेंटल राईट्स आहे, ज्यांना या ठिकाणी आपण मूलभूत हक्क म्हणतो, त्या मूलभूत हक्कातील कलम 19(1) भारतीय नागरिकांना भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य देते। या ठिकाणी पत्रकार असतील किंवा जे काही एकूण सर्वचे सर्व भारतीय नागरिक आहेत त्या सर्वच्या सर्व भारतीय नागरिकांना कलम 19(1)A च्या अंतर्गत या ठिकाणी अभिव्यक्ती स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे। म्हणजे या ठिकाणी जे काही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, जे काही भाषण स्वातंत्र्य आहे ते भारतीय नागरिक म्हणजे त्याबरोबर जे काही पत्रकार आहेत त्यांनाही या ठिकाणी लागू होतं। जे काही विधान क्रमांक 1 आहे ते मित्रांनो या ठिकाणी आपलं अगदी बरोबर राहील, परंतु मित्रांनो विधान क्रमांक 2 या ठिकाणी आपलं चुकीचं राहील। कलम 19(6) च्या अंतर्गत मित्रांनो या ठिकाणी काही रिजनेबल रिस्ट्रिक्शन घालण्यात आले आहेत आणि ते जे रिजनेबल रिस्ट्रिक्शन्स आहेत ते सर्व भारतीय नागरिकांवर आहेत। ते स्पेसिफिकली महिलांसाठी या ठिकाणी निर्माण करण्यात आलेले नाहीयेत किंवा महिलांना या ठिकाणी प्रतिबंध करण्यासाठी स्पेसिफिक खास विशेष जेंडर बेस अशा प्रकारचे कसलेही डिस्क्रिमिनेशन करणारे नियम या ठिकाणी तयार करण्यात आलेले नाहीयेत। जे काही नियम आहेत ते सर्वचे सर्व भारतीय नागरिकांना या ठिकाणी लागू असतील। फॉर एक्झाम्पल, या ठिकाणी तुमच्या भाषण आणि किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्यातून जर काही समुदायांची काही व्यक्तींची मन दुखावली जात असेल तर त्या ठिकाणी तुमचं जे काही भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्यावर निर्बंध लादले जाऊ शकतात किंवा तुम्ही एखादा चुकीची प्रथा किंवा इलिगल व्यवसाय त्या ठिकाणी करू शकत नाही। फॉर एक्झाम्पल, जुगार हा व्यवसाय आहे, तो व्यवसाय त्या ठिकाणी तुम्ही करू शकत नाही किंवा त्या ठिकाणी तुम्हाला व्यवसाय स्वातंत्र्य असणार नाही। त्याचबरोबर गव्हर्नमेंट जॉबमध्ये जर तुम्हाला जॉब मिळवायचा असेल तर एक
विशिष्ट प्रकारचे जे काही क्वालिफिकेशन आहे ते क्वालिफिकेशन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, तेव्हा तुम्हाला त्या गव्हर्नमेंट जॉबला अप्लाय करता येईल. म्हणजेच या ठिकाणी काही रिझनेबल म्हणजे जे की गरजेचे आहेत असे रिस्ट्रिक्शन या ठिकाणी भारतीय राज्यघटनेने मित्रांनो कलम 19 वर घातलेले आपल्याला दिसतात. प्रश्न क्रमांक 3 योग्य उत्तर राहील पर्याय ए केवळ विधान क्रमांक 1 बरोबर. पाहूया प्रश्न क्रमांक 4 जो की मित्रांनो या ठिकाणी ई ऑफिस प्रणाली संदर्भात आहे. सरळ जो काही या ठिकाणी आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया. खालील विधाने विचारात घ्या ज्यामध्ये विधान क्रमांक 1 सरकारी कार्यालयामधील फाइल्स आणि कागदपत्रांच्या पारंपरिक मॅन्युअल हाताळणीला अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि जबाबदार इलेक्ट्रॉनिक प्रणालीमध्ये रूपांतरित करण्यासाठी ई ऑफिस प्रणालीची रचना करण्यात आली आहे. विधान 2 ई ऑफिस प्रणाली मेक इन इंडिया उपक्रमाचा अविभाज्य भाग आहे. वरीलपैकी कोणती विधानं बरोबर आहेत अशा प्रकारचे मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर मित्रांनो या ठिकाणी जी काही ई ऑफिस प्रणाली आहे या ई ऑफिस प्रणालीविषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर गव्हर्नमेंटचे ऑफिसेस असतात, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर फाइल्स असतात, कागदपत्रे असतात. मग हे जे मोठ्या प्रमाणावरील ऑफलाईन स्वरूपात असणारे कागदपत्र असतील किंवा फाइल्स असतील त्यांना या ठिकाणी कम्प्युटराइज करणं म्हणजे त्यांचे डॉक्युमेंट्स बनवणं आणि त्या माध्यमातून जे काही ई ऑफिस आहे ती प्रणाली सुनिश्चित करणं यासाठी केंद्र सरकारकडून ई ऑफिस प्रणाली आणलेली आहे. म्हणजे या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे. आणि ई ऑफिस प्रणाली हे मित्रांनो मेक इन इंडियाचा भाग नाहीये, तर ई ऑफिस प्रणाली हे डिजिटल इंडियाचा या ठिकाणी भाग असलेला आपल्याला दिसतं. प्रश्न क्रमांक 4 योग्य उत्तर राहील पर्याय ए केवळ विधान क्रमांक 1 बरोबर. पाहूया प्रश्न क्रमांक 5 जो की मित्रांनो या ठिकाणी भारतीय संरक्षण उद्योगा संदर्भात आहे. सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी पाहूया. खालील विधाने विचारात घ्या ज्यामध्ये विधान क्रमांक 1 संरक्षण उपकरणासाठी तंत्रज्ञान आणि उत्पादन दराच्या बाबतीत भारत सध्या चीनच्या मागे आहे. विधान 2 संरक्षण उद्योगात भारताकडे कुशल मनुष्यबळाची कमतरता आहे. वरील विधानाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते बरोबर आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की भारताने अलीकडे संरक्षण साहित्य जी काही निर्मिती आहे त्यावर भर दिलेला दिसतो. मेक इन इंडिया या कार्यक्रमाच्या अंतर्गत या ठिकाणी भारत सरकार भारताला आवश्यक असणारं जे काही संरक्षण साहित्य आहे त्या संरक्षण साहित्याच्या निर्मितीकडे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी मित्रांनो भर देताना दिसत आहे. तरी सुद्धा तंत्रज्ञान आणि जो काही उत्पादनाचा दर आहे याचा जर आपण या ठिकाणी विचार केला आणि चीनशी जर आपली तुलना केली तर या ठिकाणी चीन आपल्या पुढे असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते आपलं अगदी बरोबर आहे. नंबर 2 चे विधान मित्रांनो या ठिकाणी आपलं चुकीचे आहे. भारताकडे संरक्षण उद्योगासाठी आवश्यक असणारं जे काही मनुष्यबळ आहे त्याची संख्या मुबलक प्रमाणात आहे. म्हणजे या ठिकाणी जे काही प्रश्न क्रमांक 5 आहे त्याचे योग्य उत्तर राहील पर्याय सी. वरील विधानामध्ये विधान क्रमांक 1 अगदी बरोबर आहे, मात्र जे नंबर 2 चे विधान या ठिकाणी आहे ते मित्रांनो या ठिकाणी चुकीचे विधान असलेलं आपल्याला दिसते. चलूया पुढच्या प्रश्नाकडे जो की मित्रांनो या ठिकाणी इंटरनॅशनल एनर्जी इफिशियन्सी हब संदर्भात आहे. सरळ जो काही या ठिकाणी आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया. इंटरनॅशनल एनर्जी इफिशियन्सी हबच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. ज्या ठिकाणी विधान क्रमांक 1 जागतिक ऊर्जा कार्यक्षमतेला चालना देण्यासाठी सरकार, आंतरराष्ट्रीय संस्था आणि खाजगी क्षेत्रातील संस्थांना एकत्र आणणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. विधान 2 इंटरनॅशनल रिन्युएबल एनर्जी एजन्सीचे सचिवालय इंटरनॅशनल एनर्जी इफिशियन्सीकडे आहे. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे. तर मित्रांनो अलीकडील काळामध्ये जागतिक स्तरावर जे काही रिन्युएबल एनर्जी आहे ज्याला की या ठिकाणी आपण अपारंपरिक ऊर्जा म्हणतो त्या अपारंपरिक ऊर्जेच्या निर्मितीवर आणि तिच्या वापरावर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी भर दिला जात आहे. आणि या ठिकाणी जागतिक स्तरावर एक प्रकारचं विविध आंतरराष्ट्रीय ज्या काही संस्था आहेत त्या संस्थांमध्ये आणि खाजगी क्षेत्रातील ज्या काही उद्योग आहेत संस्था आहेत
त्यांच्यामध्ये एक प्रकारचं सहकार्य निर्माण व्हावं यासाठी एक प्लॅटफॉर्म म्हणून या ठिकाणी इंटरनॅशनल इफिशियन्सी हब हे कार्य करताना आपल्याला दिसतं. म्हणजे या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते मित्रांनो या ठिकाणी आपलं अगदी बरोबर आहे. आणि इंटरनॅशनल एनर्जी रिन्युएबल एनर्जी एजन्सीचं जे काही सचिवालय आहे ते मित्रांनो या ठिकाणी इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीचं जे काही ऑफिस आहे त्या ऑफिस मध्ये असलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे विधान क्रमांक 2 मित्रांनो या ठिकाणी आपलं चुकीचं आहे. प्रश्न क्रमांक 6 योग्य उत्तर राहील पर्याय ए केवळ विधान क्रमांक 1 बरोबर. पाहूया प्रश्न क्रमांक 7 जो की मित्रांनो या ठिकाणी नोबेल शांतता पुरस्कारा संदर्भात आहे. सरळ जो काही या ठिकाणी आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया. नोबेल शांतता पुरस्कार विजेत्यांची निवड करण्यासाठी खालीलपैकी कोणती संस्था जबाबदार आहे. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जो काही नोबेल पुरस्कार आहे किंवा नोबेल शांतता पुरस्कार आहे या पुरस्काराची निवड मित्रांनो या ठिकाणी नॉर्वेजियन नोबेल समितीकडून केली जाते. प्रश्न क्रमांक 7 योग्य उत्तर राहील पर्याय ए. पाहूया आजचा आपला शेवटचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी इंडियन होम रूल सोसायटी संदर्भात आहे जो की एक हिस्ट्रीचा प्रश्न असलेला आपल्याला दिसतो. सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया. हु अमंग द फॉलोइंग वॉज द फाउंडर ऑफ इंडियन होम रूल सोसायटी. तर मित्रांनो या ठिकाणी श्यामजी कृष्ण वर्मा यांच्याकडून होम रूल सोसायटीची स्थापना करण्यात आलेली होती. आणि केव्हा जर तुम्हाला असा प्रश्न आला तर 1905 साली या ठिकाणी श्यामजी कृष्ण वर्मा यांनी होम रूल सोसायटीची स्थापना केली होती. त्याचबरोबर इंडिया हाऊस जे आहे त्याची स्थापना श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडन या ठिकाणी केलेली आपल्याला दिसते. या ठिकाणी जे काही इंडिया हाऊस असेल इंडियन होम रूल सोसायटी असेल याच्या स्थापनेमागील जे महत्त्वपूर्ण उद्दिष्ट होतं किंवा एम होता तो एम म्हणजे मित्रांनो या ठिकाणी इंग्लंडमध्ये किंवा ब्रिटिश शासन ज्या ठिकाणी आहे ब्रिटिश देशामध्ये या ठिकाणी सेल्फ रूल जे आहे त्याला प्रमोट करणं. आणि या ठिकाणी श्यामजी कृष्ण वर्मा यांच्यावर स्वामी दयानंद सरस्वती यांचा प्रभाव असलेला आपल्याला दिसतो. प्रश्न क्रमांक 8 योग्य उत्तर राहील पर्याय सी. तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 7 ऑक्टोबरचं जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या लेक्चर सिरीज विषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य एकदा सबस्क्राईब करून घ्या. आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करायचे आहे. त्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही आवश्यक अपडेट आहेत त्या अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जातील. आणि लवकरच या ठिकाणी जी काही आपली डिस्कशन आहे त्याची PDF फाईल ही मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला अपलोड झालेली दिसेल. आज इथेच थांबत आहोत. भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत.